नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, अगदी बरोबर आहे, तुम्ही थंबनेलला पाहिलं की आज आपण पोह्यामध्ये बटाटा घालून अतिशय भन्नाट आणि चविष्ट असा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत, जो की तुम्हाला नक्कीच आवडेल. नेहमी नेहमी आपण पोहे बनवून खातो, पण पोह्यापासूनच आज आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत. तर काय बनवायचं, तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर आपल्याला सगळ्यात आधी या रेसिपीसाठी पोहे लागणार आहेत. तर पोहे हे स्वच्छ असे निवडून चाळून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आपल्याला याला चांगलंसं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी हे पोहे 1 ते 2 पाण्याने चांगले असे स्वच्छ धुवून घेत आहे. तर हे पहा, यामध्ये बऱ्याच वेळा कचरा असतो, धूळ असते, ती आपल्याला सगळी काढून घ्यायची आहे. स्वच्छ पोहे धुवून काढायचे आहेत आणि चांगले असे पिळून काढायचे आहेत. आणि त्यानंतर अगदी यामध्ये 2 चमचे पाणी बसेल असं एवढं पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं आहे. आता इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. तर याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला किसणीने बारीक असं किसून घ्यायचं आहे. जेवढं बारीक याला किसता होईल तेवढं आपल्याला या बटाट्याला बारीक असं किसणीने किसून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर उकडलेले बटाटे असतील ना, तरी सुद्धा त्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकतात, तरी सुद्धा चालेल. जर नसतील तर मग या पद्धतीने बटाटे किसून घ्यायचे आहेत. तर मी इथे दोन्ही पण बटाटे बारीक असे किसणीने किसून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला चांगलंसं स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून काढायचं आहे, जेणेकरून याच्यातलं जे स्टार्च असतं ना, ते पूर्ण पाण्यामध्ये निघून जाईल. तर हे पहा, मी या पद्धतीने हा बटाट्याचा किस पाण्याने 2 ते 3 पाण्याने चांगलासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला चांगलासा आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे. तर हे पहा, आता याला साईडला ठेवूया. त्यानंतर आता आपले पोहे छान असे भिजले आहेत की नाही ते सुद्धा चेक करूयात. तर आता हे पहा, आपले पोहे सुद्धा छान असे भिजले गेलेले आहेत, अगदी सॉफ्ट असे झालेले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला जो आपण किसणीने किसून घेतलेला बटाट्याचा किस होता ना, आता तो या वेळेला ऍड करायचा आहे यामध्ये. त्यानंतर इथे मी बारीक कट केलेला एक कांदा घातलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे कुठली एखादी भाजी सुद्धा इथे ऍड करू शकतात, तरी सुद्धा चालेल. अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर इथे अर्धा चमचा मी धनापूड घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात, तरी चालेल. आता यानंतर इथे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे 2 चमचे, म्हणजे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर या वेळेला तुम्ही रवा किंवा मग बेसन पीठ असेल ना, ते घातलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे आता बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या सुद्धा इथे ऍड करू शकतात, तरी चालेल. गाजर असेल, पत्तागोबी असेल, बीट असेल, जे मुलं खात नाहीत ना, आपण जर त्या भाज्या यामध्ये ऍड केल्या ना, तर मुलं आवडीने खातात आणि त्यांना लक्षात सुद्धा येत नाही की यामध्ये आपण कुठली भाजी घातलेली आहे ते. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. आता त्यानंतर इथे थोडंसं हाताला तेल लावायचं आणि आपल्याला याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर आज आपण मंडळी पोह्याचे वडे बनवत आहोत. तर हे वडे अगदी क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत असे बनून तयार होतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने वडे बनवून घेतलेले आहेत. तेल मध्यम स्वरूपाचं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्त पण कडकडीत करू नका. जर तुम्हाला डीप फ्राय नसतील करायचे तरी सुद्धा चालतील, तुम्ही याला शॅलो फ्राय सुद्धा करू शकतात. तसे पण हे वडे खूप छान लागतात. आता इथे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये एक एक वडे सोडून घेणार आहोत. तर अगदी मीडियम गॅसवरती हे छान असे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जास्त घाई अशी करायची नाहीये, कारण जर आपण घाई केली, गॅसची फ्लेम जास्त ठेवली, तर ते आतून कच्चे राहतात आणि वरून लाल होतात. त्यामुळे आतपर्यंत छान असे सॉफ्ट कुरकुरीत असे होण्यासाठी, चांगले तळण्यासाठी याला मध्यम गॅसवरतीच आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. तर मी हे दोन्ही साईडनी छान असे तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की याचा रंग सुद्धा
किती सुरेख असा आलेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आणि झटपट अशा पद्धतीने हे पोह्यांचे वडे बनून तयार होतात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या घाईमध्ये आपण नाश्त्यासाठी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो. कसलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट ही रेसिपी बनून तयार होते. तर हे पहा, मस्त आपले वडे बनून तयार आहेत. तुम्ही पाहू शकतात की याचा रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. तर पहिली बॅच मी छान अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता दुसरी बॅच सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, हे पहा, दुसरी बॅच सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेतलेली आहे. किती रंग याचा सुरेख असा आलेला आहे. अगदी झटपट ही रेसिपी बनवून तयार होते. कसली ही पूर्वतयारी न करता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण पोह्याचे वडे कसे बनवायचे ते पाहिलेले आहेत. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता. तर हे वडे आपण नुसते जरी खाल्ले ना तरी सुद्धा हे चवीला अप्रतिम लागतात. हे तुम्ही सॉससोबत, दह्यासोबत किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मंडळी, तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.